भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू झाला। ही घटना सोमवार दिनांक 17 रोजी सायंकाळी 5:45च्या सुमारास घडली। शेखर सारंग चौधरी वय 11 असे या मुलाचे नाव आहे। या प्रकरणी अखिलेश कुमार छगुनलाल कुमार राहणार गोपापुरा तालुका जसवंत नगर उत्तर प्रदेश या ट्रक चालकावर माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगोला येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला। नामदार राधाकृष्ण विखे पाटील व नामदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी आजी माजी खासदारांचा खुर्चीसाठी संघर्ष पाहायला मिळाला। माढ्याचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना बसायला खुर्चीच मिळाली नाही, तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मात्र खुर्चीवर बसल्याचे पाहायला मिळाले। या दरम्यान या उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आजी माजी खासदारांचे मानापमान नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। विवाहासाठी पुण्याहून लातूरला निघालेल्या वाहन चालकाचा ताबा सुटल्याने जीप थेट हॉटेलमध्ये घुसली, तेव्हा चहा पीत बसलेल्या 5 जणांना जोराची धडक बसली। त्यात एक जण मयत झाल्याची घटना रविवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास टेंभुर्णी लातूर मार्गावरील मुरुड बायपास जवळ घडली होती। यातील गंभीर जखमी झालेल्या सूरज युवराज घुटे वय 23 याचा सोमवारी दुपारी लातूर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। नशेत उडविले चोरीचे 1 लाख रुपये। लग्नासाठी मुंबईतून नातेवाईकांकडे सोलापुरात आला आणि 5 दिवस मुक्कामी राहून 2 अपार्टमेंटमध्ये चोरी केली। नातेवाईकांच्या लग्नासाठी मुंबईतून सोलापूरला आलेला अमन फैयाज शेख वय 19 राहणार कसाईवाडा कोहिनूर सिटी आग्रा रोड मुंबई हा 5 दिवस सोलापुरातील नई जिंदगीतील नातेवाईकांकडेच राहिला। नशा करून तो अपार्टमेंट मधील बंद घरे शोधून तेथे चोरी करत होता। त्यानेच जोडभावी पेठेतील शिक्षिकेच्या घरातून 15.5 लाखांचा ऐवज चोरल्याची बाब समोर आली आहे। शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद करीत 14,39,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। चिखल ठाण्याकडून 7 हिल उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या डीजेच्या टेम्पोने MH08H5645 अचानक पेट घेतल्यामुळे एकच धावपळ उडाली। बघ्यांनी गर्दी केल्यामुळे काही काळ वाहतुकीची जालना रोडवर कोंडी झाली। दरम्यान या आगीमुळे डीजेसह वाहनाचे 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा मालकाने केला आहे। त्याचवेळी 3 वर्षांपूर्वी कर्ज काढून डीजेचा व्यवसाय उभारला असल्याची माहिती मालकाने बोलताना दिली। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे। ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला असला तरी निवडणुकीपूर्वी ठाकरेंना एकामागोमाग एक धक्के बसत आहेत। अशातच आता शरद पवारांनाही त्यांच्या गटातील आमदाराने धक्का दिला आहे। शिवजयंती निमित्त मोहोळचे आमदार राजू खरे यांनी त्यांच्या भागात बॅनर झळकावले आहेत। या कार्यक्रमाला त्यांनी शिंदे सेनेचे भरत गोगावले यांना आमंत्रित केलं आहे। मात्र राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे, कारण बॅनरवर शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे चिन्ह तुतारी कुठेच दिसत नाहीये। त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगली आहे। हे बॅनर मोहोळ आणि पंढरपूर भागात लागले आहेत। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP बसविण्यासाठी 31 मार्च पर्यंतची मुदत होती। मात्र वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने राज्य परिवहन विभागाने HSRP बसविण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे वाहनांनी आता 30 एप्रिल 2025 पूर्वी HSRP बसवून घ्यावी असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे। बेळगावहून प्रयागराज येथील शाही कुंभमेळ्याच्या दर्शनाला जाणाऱ्या मिनी बसचा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील माचणूर येथे ट्रॅव्हलर गाडीचे मागील टायर फुटून झालेल्या अपघातात 4 प्रवासी जखमी झाले। हा अपघात सकाळी 8:30च्या दरम्यान झाला। यामध्ये खासगी प्रवासी वाहन KA 247176 चे मागील टायर फुटल्याने गाडी महामार्गावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली। यात एकूण 13 प्रवासी प्रवास करत होते। मोहोळ तालुक्यातील अनगर येथे झालेले अपर तहसील कार्यालय रद्द करण्यात आले आहे। उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे हा आदेश कोर्टाने दिला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुक्याचे नेते उमेश पाटील आणि सहकाऱ्यांनी या निकालानंतर आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा केला आहे। अनगर येथील अपर तहसील कार्यालय रद्द झाल्याचा निकाल हा माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी धक्का मानला जात आहे। तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना
तिऱ्हे येथील सिद्धनाथ शुगर, बीबी दारफळ येथील लोकमंगल ॲग्रो या तिन्ही साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे। यामध्ये सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने सर्वात जास्त गाळप करत साखर उतार्यातही अव्वल क्रमांक ठेवला आहे। मात्र एकाही कारखान्याने अद्याप ऊसाची संपूर्ण बिले अदा न केल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे।